जर आपल्याला कोणी विचारलं संघर्षाशिवाय माणसाचं जगणं शक्य आहे का, तर निश्चितच उत्तर असेल नाही. संघर्षाशिवाय माणूस जगू शकत नाही. निश्चितच मानवी जीवन हे एक अनगिनत संघर्ष क्षेत्र आहे. संघर्ष माणसाच्या जगण्याचा अंश आहे असं म्हटलं तरी चालेल. दिवसभरात घडणाऱ्या घटना असतील, एखाद्याचा जीवनपट असेल किंवा मनात चाललेल्या विचारांचा महासागर, संघर्षाचं तुफान तिथं असतंच. नेहमीच दुर्बलांना हरवून सबल घटकांनी या समाजामध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केले. इतिहासातील कित्येक रक्तरंजित लढाया याची साक्ष आहेत. म्हणूनच तर संघर्षाचं बाळकडू अगदी जन्माला आल्यापासून आपल्या समाजामध्ये दिलं जातं. अगदी लहान असल्यापासून प्रत्येकाला या लढाईसाठी सज्ज केलं जातं. नॅशनल जिओग्राफीसारख्या चॅनलवरती एका प्राण्याने दुसऱ्या प्राण्याची केलेली शिकार पाहताना नेहमी प्रश्न पडायचा आणि वाईटही वाटायचं की दुर्बल असो की सबल, सगळ्याच प्राण्यांना किती संघर्ष करावा लागतोय स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. जगण्याचा संघर्ष किती भयानक असतो ना. पण आता मोठं झाल्यावर माणसाच्या जगण्याचा संघर्ष जवळून पाहिला. जगण्यातील आर्थिकता आणि कुटुंबापासून सुरू होणारा आणि कुटुंबापाशीच संपणारा जीवघेणा संघर्ष पुन्हा एकदा आपल्याला जंगलातील प्राण्यांचीच आठवण करून देतोय. संघर्ष करून स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करणे हा माणसाचा उपजत गुण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण अगदी लहान असल्यापासून 2 गट करायचे आणि संघर्षाचं शिक्षण स्वतःच घ्यायचं असं सुरू असतं ना. घराघरांमध्ये भावा बहिणींमधले भांडण ही तर संघर्षाची सुरुवात असते. युद्धातही नियम असतोच की एकतर समोरच्याला संपवा किंवा स्वतः संपायला तयार व्हा. खेळ विश्व जिथं खिलाडू वृत्तीनं हार जीत, यश पराजय प्रतिस्पर्ध्याच्या गळ्यात गळा घालून स्वीकारावं एवढं पवित्र असलेलं हे क्षेत्र. पण या क्षेत्रातही सध्या संधीसाठी लढाईचं जे एक वेगळंच राजकारण चालू आहे. खेळामध्ये नियमांचं उल्लंघन करून स्वतःचं वर्चस्व सिद्ध करणारे अप्पलपोटी खेळाडू असतील किंवा एखाद्या विशिष्ट खेळामध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी ड्रगचा सहारा घेऊन स्वतःला तयार करणारे खेळाडू असतील. हे सगळं मात्र जंगली प्रवृत्तीलाही लाजवेल असं आहे. योग्यता, पावित्र्य आणि पारदर्शकता अशा व्याख्या यात कधीच मागं पडतायत. राष्ट्राराष्ट्रातलं शीतयुद्ध, परस्पर विरोधी होणाऱ्या कुरघोड्या आणि त्यातून उद्भवणारे नरसंहारक युद्ध हे सगळं एकमेकांना संपवणाऱ्या जंगली प्रवृत्तीचंच प्रदर्शन आहे ना. कुटुंब म्हणजे एकमेकांशिवाय जगणं माहीत नसलेली माणसं जिथं एकत्र गुण्यागोविंदानं राहतात ते म्हणजे कुटुंब. पण आज या कुटुंबांचं केव्हाच युद्धभूमीमध्ये रूपांतर झालंय. घराघरांमध्ये स्वतःची चूक मान्य न करता इतरांच्या चुकांचा धिंडोरा पिटून मीच कसा श्रेष्ठ किंवा घरातील दुर्बलांचं जगणं असह्य करण्यात स्वतःला सर्वश्रेष्ठ मानणारे घराघरातले राक्षस. यामध्ये कोणतं नातं जीवापाड जपतं एकमेकांना? पुन्हा तेच मी श्रेष्ठ इतरांना दबवून स्वतःची महानता जपण्याची जंगली प्रवृत्ती. विद्यार्थी जीवन हे तर पूर्ण संघर्षच आहे आणि तुला नेहमी पहिल्या काहींच्या यादीत चमकायचंय असंच विद्यार्थ्याला समजावलं जातं. पण त्याऐवजी ज्ञान मिळवण्यासाठी, चांगला माणूस बनून समाजाला उपयोगी पडण्यासाठी शाळेत जा असं कधीच सांगितलं जात नाही. विद्यार्थी म्हणजे ज्ञानपिपासा असलेला असं कधी समजावलं जात नाही. फक्त परीक्षा किती मार्कांची, मग त्या मार्कांच्या किती जवळ तुमची मजल यावरून तुमची योग्यता तपासणारी आजची शिक्षण व्यवस्था. फक्त परीक्षा किती मार्कांची, मग त्या मार्कांच्या किती जवळ तुमची मजल यावरून तुमची योग्यता तपासणारी आजची शिक्षण व्यवस्था. थोडे थोडे सुखद बदल होत आहेत यामध्ये, पण मुख्य उद्देशापासून मैलो दूर असणारी अशी व्यवस्था समाजाला निश्चित ठिकाणी पोहोचू शकत नाही एवढं मात्र नक्की. विकास, समाज सुधारणा, समाधान अशा साध्या शब्दांचे अर्थही माहीत नसलेला पण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला जीवनाचं ध्येय मानून झटणारा ध्येयवेळा आजचा तरुण वर्ग पाहिला की आजच्या शिक्षण व्यवस्थेचं फार मोठं अपयश लक्षात येतं. आता हा जगण्यातला संघर्ष काही ठिकाणी मात्र खूप सजवून मानवी डोळ्यांना आल्हाददायक भासावा असा बनवला जातो. उदाहरणार्थ फॅशन शो, मॉडेल रिप्रेझेंटेशन असतो तो शेवटी जीवघेणा संघर्षच ना. आता कामांच्या ठिकाणी एकमेकांचं मानसिक खच्चीकरण करणं यासारखे विषय नवीन नाहीत. म्हणूनच तर फिजिकल लेवलच्या वर्कप्लेस सेफ्टीसोबत आता सायकोलॉजिकल वर्कप्लेस सेफ्टीसुद्धा विचारात घ्यावी लागते. इथं बरेचदा योग्यता मागे पडते. पद, प्रतिष्ठा, पैसा असे बरेच निकष लागतात आणि मग पात्रता मात्र कुठंतरी एका कोपऱ्यात बसून गाढव काम करू लागतं आणि पुन्हा एकदा जंगली प्रवृत्तीपेक्षा ही खालची पातळी गाठली जाते. कारण जंगलात तरी किमान असा रूल असतो की ताकदवान बलवान जिंकतो, पण इथं मात्र उलट असतं. इथं सत्ता, पैसा, असत्य असे बरेच नको ते निकष असतात. उद्योग जगतातही
कंपन्या दुसऱ्याचं प्रोडक्ट खराब सांगून प्रोडक्टची मार्केटिंग करतात. हाही दुसऱ्यांना संपवण्याची व स्वतःची महानता सिद्ध करण्याची जंगली प्रवृत्तीच नाही का? आता उरतो तो समाज. दुसऱ्याची खरी परिस्थिती माहीत नसताना त्यांना एखाद्या न्यायाधीशाने निकाल द्यावा असं कॅरेक्टर सर्टिफिकेट देणारी एक व्यवस्था आणि या व्यवस्थेच्या नजरेत चांगले भासण्यासाठी प्रत्येक इंडिव्हिज्युअलची चाललेली धडपड किंवा केविलवाना प्रयत्न. या संघर्षात तर माणसाचं अख्खं आयुष्य भरडलं जातंय. जगण्यासाठीचा हा संघर्ष एकमेकांना गुदमरून टाकणारा नसावा, तर पडल्यानंतर हात पुढे देऊन उभा करून पुढे नेणारा असावा. शक्य आहे का हे? तर होय. हा फोटो आहे 2016च्या रिओ ऑलिम्पिकमधील सेमीफायनल रनिंग रेस. यामध्ये 2 प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांना उठवताना दिसत आहेत पडल्यानंतर. निश्चितच हे 2 खेळाडू पहिल्यांच्या यादीत येऊ शकले नाहीत, परंतु एकमेकांना मदतीचा हात देऊन त्या सेकंड लास्ट आणि लास्ट पोझिशनवरती नक्कीच पोहोचल्या. त्यांनी दाखवलेल्या महान खिलाडू वृत्तीमुळे आणि मानवतेच्या एका वेगळ्याच उदाहरणामुळे खेळ कमिटीने त्यांना फायनलमध्ये चान्स दिला. ही वेगळ्याच प्रकारची रेस ठरली. दुसरं उदाहरण आहे माउंट एव्हरेस्ट चढणाऱ्या या चिनी गिर्यारोहकाचं. माउंट एव्हरेस्ट चढण्यासाठी गेलेला गिर्यारोहक म्हणजे क्षमतेबद्दल प्रश्नच नाही. नक्कीच माउंट एव्हरेस्ट सर करणार. परंतु माउंट एव्हरेस्टवरती चढण्यासाठी थोडं अंतर राहिल्यानंतर दुसऱ्या एका पडलेल्या गिर्यारोहकाला मदत करण्यासाठी माउंट एव्हरेस्ट सर करण्यापेक्षा दुसऱ्याचं प्राण वाचवणं हे आद्य कर्तव्य समजून त्यांनी माघार घेतली आणि नक्कीच ते माउंट एव्हरेस्टवरती चढले नाहीत, त्या शिखरावरती पोहोचू शकले नाहीत, परंतु माणुसकीच्या एका वेगळ्याच शिखरावरती पोहोचण्याचं श्रेय त्यांना जातं. आणि मग नक्कीच आपण म्हणू शकतो संघर्षाशिवाय जगता येतं नाही, संघर्षाशिवाय खूप छान जगता येतं. कोणी एकाने जिंकण्यापेक्षा जर सगळ्यांनाच जिंकता आलं तर ते किती छान ठरेल ना, जिथं फक्त निर्मळ मानवतेचा झरा वाहत असेल.